नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामी नेहमी आपल्यासोबत राहावे यासाठी स्वामींशी घट्ट नाते कसे बनवावे. अनेक लोक म्हणतात की आम्ही स्वामींची एवढी सेवा केली पण आम्हाला काही अनुभव आला नाही. काही लोक स्वामींची सेवा सुरू करताच 4-8 दिवसामध्येच अनुभव यावा अशी इच्छा बाळगून बसतात. सतत स्वामींकडे काही ना काही मागत बसतात. इच्छा पूर्ण झाली नाही तर सेवाही बंद करण्यात येते. पण स्वामींची प्रचिती येण्यासाठी स्वामींशी नाते जोडावे लागते. मनामध्ये काहीही इच्छा आकांक्षा न बाळगता स्वामींची सेवा करा. रोज रोज स्वामींकडे काही मागण्यापेक्षा त्यांच्याशी जवळीक बनवा. त्यांची रोज सेवा करा, नामस्मरण करा, निष्काम उपासना करा. हे खूप महत्त्वाचे आहे. मग बघा की स्वामी तुम्हाला न मागता सर्व काही देतील. स्वामींना सेवेच्या संख्येचा डोंगर कधी मोहित करू शकत नाही. तर भक्तिभावाने, श्रद्धेने आणि विश्वासाने स्वामींची सेवा करावी लागते. ती स्वामींना अतिशय प्रिय आहे. कर्ता आणि कर्वेता हे स्वामी महाराज आहेत हे समजूनच स्वामींची सेवा करावी. स्वामींची सेवा कोणीतरी सांगितली म्हणून करू नका. याचे त्याचे बघून करू नका. तुमचा मनापासून स्वामींवर विश्वास हवा. स्वामी नावाची, स्वामींची भक्ती करण्याची गोडी हवी. कितीही संकटे आली तरी स्वामींचे पाय घट्ट पकडून ठेवता आले पाहिजेत. स्वामींच्या इच्छेमध्ये इच्छा मिळवून राहता आले पाहिजे. कारण स्वामी सेवा सुरू केली की स्वामी आपली परीक्षाही सुरू करतात. शिवाय स्वामींच्या आज्ञेबाहेरही जाऊ नये. कारण भक्तांचे कल्याण कशामध्ये आहे हे स्वामींना पुरेपूर ठाऊक असते. स्वामींशी घट्ट नाते जोडण्यासाठी काय करावे तर सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जसे जमेल, जसे आठवेल तसे स्वामींचे नामस्मरण करावे. स्वामी आपले कुटुंब प्रमुख आहेत ही भावना मनामध्ये रुजू करावी. त्यामुळे स्वामींना रोज घरातील अन्नाचा नैवेद्य दाखवावा. रोज दाखवला तर उत्तमच आहे. ते शक्य नसल्यास तुम्ही गुरुवारी किंवा सणासुदीच्या दिवशी किंवा इतर वेळेला फक्त दूध साखर, खडीसाखर दाखवलीत तरीही चालेल. शेवटी आपला भाव महत्त्वाचा आहे. एखादी आनंदाची बातमी कळाली तर सर्वप्रथम स्वामींचे आभार मानावे. स्वामी आपल्यामुळे मला हा आनंदाचा दिवस बघता आला असा भाव मनामध्ये ठेवावा. काही संकट आल्यास, अडचण आल्यास, तब्येत ठीक नसल्यास स्वामींना काळजी घेण्यास सांगावी. संकटातून मार्ग काढून देण्याची विनंती स्वामींना करावी. कोणताही सण उत्सव असेल तर महाराजांना सांगावे की आमच्यासोबत आपणही हा सण साजरा करण्यास या. मनामध्ये दुःख असेल, रडू येत असेल, एखाद्या अडचणीमधून, संकटातून मार्ग निघत नसेल तर कोणालाच न सांगता फक्त महाराजांकडे मन मोकळे करा. महाराज हे आपले गुरुच नाही तर आई, वडील, भाऊ, बहीण, सच्चे मित्रही आहेत. संध्याकाळी कामावरून आल्यावर हातपाय धुवून स्वामींसमोर बसावे. आजचा दिवस कसा गेला, चांगला, वाईट हे सर्व काही स्वामींना सांगावे. स्वामींसमोर बसणे शक्य नसल्यास मनोमन स्वामींशी संवाद साधावा. दिवस चांगला गेला तर स्वामींचे आभार मानावे. वाईट गेला तर स्वामींना तुमच्या मनात जे काही आहे ते सांगावे आणि त्यातून बाहेर पडण्याची ताकद मागावी. आणि पुढचे दिवस स्वामी कृपेने चांगलेच जातील असा दृढ विश्वास स्वामींवर ठेवावा. आपल्याकडून काही चूक झाली, अपराध घडला तर स्वामींसमोर नाक घासून माफी मागावी. परत असे करणार नाही असे महाराजांना आश्वासन द्यावे आणि तसे कृत्य हातून परत घडू नये यासाठी सद्बुद्धी मागावी. शिवाय स्वतःही सावध राहून कर्म करावेत. रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींकडे दिवसभरात केलेल्या चुकांची माफी मागावी. याने आपल्या चुकांचेही प्रमाण कमी होते. स्वतःकडे जे काही आहे, जितके आहे ते स्वामी कृपेनेच आहे अशी कृतज्ञतापूर्वक प्रार्थना रोज स्वामींकडे करावी. स्वामींकडे काही ना काही गोष्टी मागण्याऐवजी त्यांचे नामस्मरण करण्याची, भक्ती वाढवण्याची, भक्ती करण्याची बुद्धी मागावी. यांनी आपली स्वामींशी जवळीक वाढेल. आपण स्वामींच्या सानिध्यात राहू, नामस्मरणात राहू आणि आपण वाईट कर्मांपासूनही दूर राहू. आजकाल कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही. त्यामुळे आपले, परके हे कळत नाही. फक्त स्वामींना आपले सर्वस्व मानून चालावे आणि जीवन स्वामीमय बनवावे. याने आपले स्वामींशी घट्ट नाते तयार होईल. कधीकधी एखाद्या नात्यामध्ये सर्व प्रयत्न करूनही नाते कमकुवत होऊन तुटून जाते. पण स्वामींबरोबर जोडलेले नाते असे असते की तुम्ही हे नाते टिकवण्यासाठी स्वामींवर मनापासून प्रेम केले असेल, स्वामींवर विश्वास असेल तर स्वामींबरोबरचे हे नाते जन्मोजन्मीसुद्धा टिकून राहते. महाराजांना अशक्य असे काहीच नाही. त्यामुळे स्वामी तुमच्यासाठी सर्व काही शक्य करतील. पण त्यासाठी स्वामींशी अतूट नाते जोडा, ते जपा, स्वामींशी जवळीक बनवा. आपले कोण आणि परके कोण हे ओळखायचे असेल तर संकटसमयी ज्यांना आपण आपले मानतो, आदर करतो, विश्वास ठेवतो, माझे माझे मिरवतो त्यांना सांगून बघावे. प्रसंगी साथ न देता तेही पळून जातील, संपर्क कमी करतील. म्हणूनच तक्रार करण्यासाठी, मन व्यक्त करण्यासाठी, मदत मागण्यासाठी जे हक्काचे नाते, जी हक्काची व्यक्ती आपल्याला जरुरी आहे असे नाते आपल्याला स्वामींशी जोडायचे आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.